इट्स डे 2 इन गोवा. आता दुसरा दिवस आहे. आम्ही चाललो आहे थोडं एक्सप्लोअर करायला. नॉर्थ गोवामध्ये होतो, सो आता साऊथ गोवाला चाललो आहे. काल बऱ्यापैकी नॉर्थ गोवा थोडंफार एक्सप्लोअर केलं. आज साऊथ गोवा एक्सप्लोअर करायचं आहे. थोडी शांती पाहिजे. असे बॉईल अंडे तर खाल्ले मी सकाळी सकाळी मस्तपैकी. पण आता थोडंसं कार्बोहायड्रेट्स, चॉकलेट, क्रोसॉन असं खारी म्हणता याला, चॉकलेटची खारी. ऑनेस्टली मी याच्या आधी क्रोसॉन तर कधी खाल्लेलं नाही. क्रोसॉन्ट चॉकलेटवाला बेटर टेस्ट करतो. हां, कसं जायचं आता पुढे? ओला बीच. ओला जायचं. किती किलोमीटर? ओके, कुठे पण असावं, सर्वात महत्त्वाचं असतं सीट बेल्ट. स्वतःची सेफ्टी महत्त्वाची आहे. कालचा दिवस पूर्णपणे एकदम आम्ही थकलेलो होतो. सगळ्यांनी एकदम व्यवस्थित आराम केला आणि साऊथ गोवा थोडंफार फिरलो. बट आज नॉर्थ गोवा नाही, सॉरी चुकलो मी काहीतरी. कालचा दिवस आम्ही थकलेलो होतो. नॉर्थ गोवा आम्ही फिरलो. ॲक्च्युली आज आम्ही चाललो आहे साऊथ गोव्याला, थोडी शांती अनुभवायला. निसर्गाच्या सानिध्यात चाललं आम्ही. थोडं कायाकिंग वगैरे करू, मस्त मजा करत थोडी. नवरत्न नाव फेमस आहे बरं का इथं. भरपूर हॉटेलचं बघितलं मी. नवरत्न तेल तर काही विकत नाही लोक, लावतात ना पण तिथं आहे. म्हणून नारळ स्वस्त इथे. 70 बोलला वेडच काढता म्हणते लोक आम्हाला. 50,000 रुपये भेटलं पाहिजे. मग 70 रुपयाचा नारळ घेण्यापेक्षा 70 रुपयाचं माणूस हे घेईल ना. तेच नारळ पाणी शरीरासाठी चांगलं असतं बरं. हा तो रस्ता तर नाही आहे, बट त्याच्यापेक्षा बेटर वाटतोय मला. म्हणजे इथे गर्दी पण नाही आणि दोन्ही साईडनी नारळाचे झाडं पण. फोटो काढू शकतो ना. तर थांबव, नारळाची झाडं संपले. सुंदरीचे फोटो काढतो आम्ही. बसवर लिहिलं आहे गोमंत बालरथ म्हणजे स्कूल बसच असेल, आय थिंक सो. मध्येच गाडी चालवताना मध्येच एकदम भारी सीन येऊन जातो. कॅमेरा चालू करायला लेट होता आणि तो सीन अर्धा मागे निघून जातो. एकदम तगडा सीन होता. बट आता एक तो ऑल टाईम कॅमेरा ऑन पण नाही ठेवू शकत. स्टोरेजचा सीन आहे. आत्ता स्टोरेज दाखवतोय मी. फक्त 54 मिनिटं अजून शूट करू शकतो एवढं स्टोरेज माझ्या मोबाईलमध्ये आत्ता सध्या. तरी मी 200 GB रिकामा ठेवलं होतं. 200 GB. मला माहीत होतं कमी पडणार आहे, बट आता काय करावं. एक तर इथं मेन इश्यू म्हणजे रेंजचा आहे. सिम कार्डला एवढी रेंज नाही आहे पाहिजे तशी. त्यामुळे iCloudला अपलोड करणं पण अवघड होतोय. सगळ्यांचे मोबाईल वापरेल मी आता डाटासाठी. याला बोललो होतं मी, डाटा कमी करून ठेव. काय केलं नाही बघ. तरी पाय आता माझ्या पाय. आता तुम्हाला एक तगडा व्ह्यू दाखवतो. आम्ही चढतोय ब्रिजवरती. इथून नॉर्थ आणि साऊथला कनेक्टिंग ब्रिज असं करावं. मी तर एक्सपेक्ट करतो की एकदम तगडा व्ह्यू दिसणार आहे. हा वरचा ब्रिज किती उंच आहे. म्हणजे आम्ही ऑलरेडी एका ब्रिजवर आहे, बट त्याच्यावरती हा दुसरा एक ब्रिज आहे. आणि इकडे सगळे फिशिंग बोट्स आहेत. हाच व्ह्यू ना या ब्रिजवरून खूप तगडा दिसला असता. रिटर्न येताना येऊ शकतो आम्ही त्या ब्रिजवरून रात्रीचा, तेव्हा पण भारीच दिसेल. लेट्स सी, बघू तेव्हा. हायवे पण तगडा आहे, व्ह्यू पण खूप तगडा आहे इथे. हा ब्रिज गोव्याचा फेमस ब्रिज आहे. नाव नाही माहिती मला, पण गोव्याचा फेमस आहे. टाटा. ब्रेक पेडे झाले. अरे ब्रेक काय झालं? प्रॉब्लेम्स इन गोवा. नाही, पहिला प्रॉब्लेम असा आला आहे की झाला R1 पाहायचं. रिअर ब्रेक नट पडून गेलं आहे. जास्त काही नाही एवढं सिरियस. ठीक आहे.
बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी होती रहती है. चलो कोण आहे? इथे तर प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला. त्या साईजचा नट इथे नाही आहे, सो यमाहाच्या शोरूमलाच जावं लागेल. एक गाडी. सगळे म्हणजे घरं एकदम रंगीबेरंगी आहे आणि एकदम शांतता. साऊथ साईडला खरंच म्हणतात ना की मन शांतीसाठी आलं पाहिजे. खरी गोष्ट आहे. रस्त्याला गाडी पण नाही आहे. एखादी आली तर येते, तसं तर नाही. हे काय पण गोव्याने स्वतःची डिसन्सी जपली आहे. इथे काय खूप असे मोठमोठे बिल्डिंग्स वगैरे असं काही नाही. प्रॉपर झाडं आहेत आजूबाजूला. कुठल्या पण रस्त्याला जा तुम्हाला झाडच दिसतील. आकाश येते आकाश. अरे समुद्र आहे ना पाणी हलताना दिसत. दिसतंय ना पाणी हलताना. या झाडाच्या वरची जे दिसतंय ना ते पूर्ण समुद्र आहे. खायला नाही ना आपण म्हणून. हा खायला नाही म्हणून. एक सांगतो, ती जी शाळेची सहल असते ना, एक स्कूल ट्रिप, तिला जी मजा येते ना भाई, ती जी एक्साइटमेंट असते ना शाळेच्या सहलीची, ती कोणीच जर एखादा यंगर मुलगा वगैरे असेल, मुलगी वगैरे असेल, तर त्यांनी लक्षात ठेवा शाळेची सहल कधी मिस नाही करायची. खूप मजा येते, खूप एक्साइटमेंट असते आणि खूप एन्जॉय करायला भेटतो. आत्ता आम्ही तेच फील करतोय. टोलावीसला तर आलो आहे कायाकिंग करायला. तर इथे पार्किंगमध्ये गाडी लावून जवळपास 1.5 किलोमीटर चालत जायचं आहे. गर्दी एवढी काय वाटत नाही, थोडीफार एवढी तरी इनफ असते एवढी गर्दी. कोला बीचला कायाकिंग करायला जर तुम्ही कारमध्ये येत असाल तर तुम्हाला 1.5 किलोमीटर किंवा 1.5 किलोमीटर तुम्हाला पायी जावं लागेल. आणि बाईक आणलेली असेल तर मग तिथपर्यंत बाईक जाते आरामात. बट ठीक आहे, पायी चालायला पण काय त्रास नाही आहे. खाली उतरायला त्रास नाही आहे. आय थिंक वरती चढताना त्रास होणार आहे आम्हाला. खूपच खतरनाक डाऊन हिल इथे. वरती चढताना तर प्रॉपर ट्रेकिंगच करायची आपल्याला. हा पोऱ्या उतरताना जो पुढे जाताना दिसतोय तुम्हाला, त्याला मी तुम्हाला चढताना दाखवेल. भय आत्ता 2 मिनटापूर्वी आम्ही उतरत होतो, आता चढतोय. ही प्रॉपर ट्रेकिंग करूनच तुम्हाला कायाकिंगला जाता येणार आहे. बाईक असली तर बाईकने जाऊ शकता. कार असेल तर तिकडे पार्क करावी लागेल. आणि तिकडे जर तुमच्यात म्हणजे ताकद नसेल ट्रेकिंग वगैरे करायची तर मग तिथूनच कार रेंट करून इथपर्यंत यावं लागेल. ती कार सोडून देईल तुम्हाला इथपर्यंत. आमचं काही नाही, आमच्यात थोडेफार मुंगळे आहेत, आम्ही चालू शकतो. आमचे लाडके राहुल निकम स्क्वॉडला लीड करताना यांनी याच्या आधी कायाकिंग केलेली आहे. काय वाटतं किती लांब आहे इथून अजून? 1 किलोमीटर. असे छोटे मोठे रेस्टॉरंट्स आहेत तिथे. हे छोटेवाले, हे मोठेवाले. आज तर प्रॉपर टॅनिंग होणारच आहे भाई. काय झाड आहेत यार, काय झाड आहेत. गोव्यामध्ये फक्त बीचेस नाही आहेत, इथे झाडं एवढे तगडे आहेत. म्हणजे एवढी ग्रीनरी मी आजपर्यंत तरी कुठे बघितलीच नाही. अशा कुठल्या ठिकाणीच गेलो नाही जिथे एवढी ग्रीनरी असेल. खूप ग्रीनरी गोव्यामध्ये. दॅट स्पेशली या नॉर्थ साईडला, नाही सॉरी स्पेशली साऊथ साईडला. तेव्हा ही गाडी येत असते, हे तुम्ही रेंट करू शकता, तुम्हाला तिथपर्यंत सोडायला. नाही तर मग आमच्यासारखे 1 to 1 to 1 to 1 2 स्कूटीवर खाली जाणं म्हणजे ना वर जाण्यासारखंच आहे. मीन्स खूप डिफिकल्ट आहे. रोड एक तर एवढा खतरनाक आहे, त्यात स्कूटीवर खाली जायचं आहे. एक वेळेस वरती येणं सोपं आहे, बट खाली यायला ब्रेक चांगले पाहिजे तुमचे. असं पण मागच्या 2-3 दिवसापासून आणि पुढचे 3-4 दिवस माझा वर्कआउट बंदच असणार आहे. त्यामुळे हीच एक्सरसाइज समजून करून घ्यायचं, दुसरं काय. नजारा देखो यार. हवेचा आवाज तर येतच असेल तुम्हाला. मी माईक घातला, येतो की नाही माहीत नाही. पूर्ण लालच आहे ना, गोगलमधून लाल दिसते. म्हणजे लालच आहे. हां लालच माती. हे चालून वैतागलेली गँग आता चालली आहे आमच्याच बायकरसोबत. काय राहुल आणि मी दोघंच राहिलं आहे.
किती बाकी राहुल अजून? 500 मीटर्स लेट्स होप. आपण एक्सप्लोअर करू किती आहे. हे पण नाही. इकडे विला साईडला पूर्ण विला इथे बीचवरती. अरे भाई कायाकिंगची सुरुवातच इथून वाटते बघ. Yes, this is the kayaking spot. This is the end spot. एंड स्पॉट Yeah. म्हणजे इथे संपणार आहे. म्हणजे आपण इकडे येणार आहे का? मला वाटलं इथून समुद्रात जाणार आहे आपण डायरेक्ट. बरं मला भीती होती म्हटलं त्याला समुद्रात गेलो तर मग ते गेलं वाहून घेऊन बरं जास्त वाहतं पाणी नाही आहे हां कायकिंगसाठी. सो लहान मुलं पण त्याच्यात पार्टिसिपेट करू शकता, जाऊ शकता, एन्जॉय करू शकता. लास्ट टाइम आम्ही आलो होतो तर तेव्हा फॅमिलीज पण भरपूर होते. लेट्स ते तुला काय वाटते आर्टिफिशियल आहे का ओरिजिनल आहे असं? आर्टिफिशियल तर आहे कॉज त्यांनी जो कॅनल बनवला आहे तो मॅनमेड आहे. अच्छा तर आर्टिफिशियल कायाकिंगच्या ठिकाणी चाललं आम्ही. म्हणजे कायाकिंग तर ओरिजिनलच असणार आहे. स्वतःच्या हातानेच वल्लवरे कायाकिंग वल्लवरे. फायनली 1.5 किलोमीटरचा परिश्रम पोहोचलोय बीच जवळ. भाई वरतूनच बीच दिसत आहे. 1.5 किलोमीटरचा थकवाच गेला माझा डायरेक्ट. चल रे. टिडिंग टिंग टिंग टिडिंग टिंग टिंग. अरे यार एक नंबर आहे. वाव हे गोवा फिरायचं होतं मला आणि हेच गोवा फिरायला मी आलो इथे. सुंदर सुंदर गोवा. हे राहुल इथं फोटो घेऊन टाक. आता काय बोलू यार किती सुंदर आहे. चलो खाली जाऊयात पूर्णपणे त्याच्यात जवळ. राहुल भाऊ पोच देतं ना जबरदस्त. ते कॅमेरामॅन सागर भाऊ. चार पायऱ्या उतरलो की आता आम्ही पोहोचलो आहे बीचची जवळ. बाई त्या तिकडे दगडांवर जाऊन फोटो काढूया. टिंग 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 टिंग. काय जागा आहे यार ही बसायला. एक नंबर प्लेस. डेंजर RIP करंट नो स्विम झोन. ओके असं पण येत नाही मला. स्विम शिकावी लागेल पण एवढ्या सुंदर ठिकाणी येऊन जर आपण पाण्यात. थोडं पाणी डेंजरसच आहे हो घुसण्यासाठी. अरे भाई आतापर्यंत जेवढे बीचेस गोव्यामध्ये बघितले हे तर मला सर्वात जास्त आवडलं आहे. म्हणजे या साईडला बीच, या साईडला एवढं भारी व्ह्यू आहे यार. हा पण व्ह्यू तगडा आहे कायाकिंगचा. मार उडी. सोबत जाऊ. या रूम्समधून यार काय व्ह्यू दिसेल ना. समोरच एवढं भारी बीच आहे. एक नंबर यार. आता तुम्हाला एक चेंज म्हणून आत्ता इथून पुढचा ब्लॉग थोडाफार वेळ आधीच करेल. सो मला पण ब्लॉगमध्ये येता येईल असं. मला पण ब्लॉगमध्ये दिसता येईल प्रॉपर. ब्लॉगर नवीन आलेला आहे मार्केटमध्ये. मार्केट मीच गाजवणार. काय म्हणतात? थकले का तुम्ही?
आता घेतलेला हातात कॅमेरा पहिल्यांदा आणि माईकही लावलेला आहे जिंदगीत पहिल्यांदा. सर राहुल निकम, त्यांना तर तुम्ही ओळखताच. ओके. आम्ही आलेलो आहे इथं ऑलरेडी. लास्ट टाइम आम्ही कायाकिंग केलेली आहे. एक्सपिरियन्स खूप छान होता. थोडासा कॅमेरा लेफ्ट राईट होऊ शकतो, ॲडजस्ट करून घ्या. तर मित्रांनो, नेगोसिएशन कंप्लीट झालेलं आहे. आपल्या अभिजित सरांनी कंप्लीट केलेलं आहे नेगोसिएशन. जिथे 800 रुपये 2 जणांचे भरायचे होते आपल्याला, तिथे आपण आता भरणार आहे. 200 रुपये 200 रुपयात काम झालेलं आहे. 200 रुपये पर पर्सन. हां सॉरी, तेच म्हणजे 400 रुपये पर पर्सन द्यायचे. पर बोट रे. पर बोट 400 रुपये द्यायचे. शाळेत नव्हता गेला मित्रांनो, अंगणवाडीत पण गेला होता, तिथं पण नापास झाला. बाजाराला लागला. तसेच आपले अपूर्व स्पेगेटी खात आहे. स्पेगेटी कमी, टमाट्याची भाजी जास्त ते तर ठीक आहे, चालतंच आहे. हे आपल्याला 2 नवीन मेंबर जॉईन झालेले आहेत आपल्या ग्रुपमधले. बॉब मारे. बाकी एकदम आता स्पेगेटी खाऊन निघायचं आता आपल्याला. आता बिल येतं कॉन्ट्री करून निघू आपण. कॉन्ट्री करा आणि निघा. आदित्य लेंबेकडून पार्टी. आदित्य लेंबे लाडाचा नाहीये. आदित्य लेंबेची पे करणार. चला ये उठ रे. हां थोडंफार हेवी, थोडंफारच आहे, जास्त काही नाही, बट आहे थोडं. घे एक भाला, घे एक भाला तुझा, एक भाला माझा. काय म्हणता याला, पत्ता चप्पा. सो फायनली आम्ही कोला बीचवरती कायकिंग करतोय इथे आणि माझ्यासोबत आहे सागर पिओ. आणि जास्त काही खोल पाणी नाही, म्हणजे गुडघ्यापर्यंतच पाणी. सो भारी यार, खूप भारी, खूप भारी, वेगळाच एक्सपिरियन्स आहे. बट इथे तुम्हाला तुमची बोट स्वतः कंट्रोल करावी लागते, म्हणजे त्यामध्ये अशी इकडे तिकडे जाऊन धडकते तेव्हा ते जाऊन धडकल बा. ओके, माझी बोट तर स्वयंभू ऑटोमॅटिक चालते आहे. मागे मोटर लावलेली मी. ये बाई बाई बाई, ठोकली 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 ठोकली. सगळे इकडे तिकडे जाऊन धडकताय. Come on, come on! त्या झाडात अडक झाली पलटी. अरे वा, काही नाही, गुडघ्यापर्यंतच पाणी आहे. सो सेफ आहे, एवढं काही नाही. बट बोटच पलटी झाली त्यांची डायरेक्ट. अरे इकडं पाणी आलं रे सगळं. ये पलटी करने के चक्कर में नहीं होगा यार. झाले. अर्धा पाऊण तास तर झालेलाच आहे. इथे फुल एन्जॉय करतो आपण. ए नको, मोबाईल आहे. ए भाई भाई, जेब में है ना, ये मोबाईल है 1.5 लाख का, ये 60,000 का, ये 1,500 रुपये काय. नको, ओला 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 नाही व्हायचा. रिकामा महागात पडल ती कायाकिंग तुम्हाला. 45 मिनिट्स मस्त कायाकिंग केली, मजा आली. वा यार, काय सीन आहे यार, एक नंबर. हां, तुम्ही पण बघा. आम्ही आलो आहे आता कायाकिंगच्या एंट्री पॉईंटला. झालं आहे. अरे आम्हाला ओव्हरटेक करून चालले. अरे जिंकलो मी, हातात चप्पू पण नाही घेतला अजून. अरे भाई सा, तगडा फ्लो आहे इथे पाण्याला.
मोठी लाट आली पाहिजे. गोव्याचे सर्वात भारी बीच, सर्वात ॲस्थेटिक बीच. बीच मीन्स सर्वात भारी व्ह्यूज इथून दिसतो ना, त्या ठिकाणी आलोय मी आता सध्या. आणि त्या ठिकाणाचं नाव आहे द काबो द रामा बीच. आता तुम्हाला दिसेल बॅकग्राऊंडला. अरे यार एक नंबर. वाव. अरे एक नंबर बीच आहे यार, किती सुंदर आहे. आणि असं पण नाही की खूप काही गर्दी वगैरे इथे, असं काही नाही, एकदम वाव बेस्ट आहे. आता तुम्हाला एक क्यूट अँड गोड प्राणी दिसेल, लंगूर. किती आहे ते? भरपूर आहे. गाडीत माझी गेली माईकची बॅटरी संपून. आता थोडासा ओरडूनच बोलावं लागेल मला. सुंदर व्ह्यू आहे. एक काबो द रामा बीच आहे, खूप सुंदर आहे. छोटासा आहे बट खूप भारी आहे. काय दिसते यार आमची सुंदरी. सनसेटच्या टायमिंगला, परफेक्ट सनसेटच्या टायमिंगला आम्ही काबो द रामा बीचला आलो यार. आणि आत्तापर्यंत जेवढे बीचेस मी फिरलो त्याच्यापैकी तर मला सर्वात क्यूट, सर्वात भारी वाटलं आहे बीच. खूप छोटं बीच आहे बट खूप भारी आहे. येत नाही स्विमिंग, मी काय जास्त डीप जात नसतो, थोडा तर जाऊ शकतो. सो काबो द रामा बीचवर मस्त सनसेट एन्जॉय केला आज. छोट्या बीच आहे बट खूप भारी बीच, खूप भारी बीच.
क्लीन वॉटर आहे इथे आणि पब्लिक पण असे काय खूप काय नसते. चलो डे 2 अजून संपला नाहीये. आत्ताशी संध्याकाळचे 6:30 वाजले असतील. भाई इथे वॉचच घातले नाही. इथे आल्यावर टाइम बघायची गरजच नाही आहे. गोव्याचं सर्वात जास्त म्हणजे मोस्ट फेमस चर्च भरपूर मूवीजमध्ये संध्याकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही आत्ता आलो आहे ओल्ड गोवामध्ये. ओल्ड गोवामध्ये आम्ही थोडंसं स्पेशल इथलं काहीतरी आलो आहे आपण गोव्याला. तर इथलं स्पेशल संदीप रॉस ऑमलेट खायला आलं आहे. संदीपचं रॉस ऑमलेट. आता काय प्रकारे माहीत नाही, बघू खाऊन कसं लागतं. आता खात नव्हता चिकन. रॉस अरे त्याला पीस काढून ठेवला चिकनचा, फक्त ऑमलेट आहे. हॉटेलवरून नाही टेस्ट खूप भारी खरंच. रॉस ऑमलेट खायला आलो तो. स्पेशल डिश आहे म्हणजे याच्या आधी तर कधी ट्राय नाही केली, बट भारी टेस्ट आहे. इथेच भेटते. हां गोवालाच भेटतं. ASMR दिला भाऊ मी खाण्याचा. असतो मस्त आहे. हे बघा वापस देतो मी. असा हा पाव द्यायचा असतो. पाव घेतला थोडासा एक चिकनचा पीस घ्यायचा. चिकन आणि ऑमलेट असा हा असा तो. आता नाशिककर आहे त्याच्यावर कांदा लागत होता. अरे खरं अरे हे काय बोलला तू, एक नंबर. तर रॉस ऑमलेट खाऊन कसं वाटलं? तुला रिकमेंड करशील लोकांना? रेकमांड एक नवीन फॉलोअर पण वाढलेला आहे माझा. आदित्य लेमडे. तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे ही एक चव जी गोवामध्येच तुम्हाला एक्सपिरियन्स करायला भेटला. का म्हणतो खूप बेस्ट. राहुल सर तर फुल बोटा चाटून पुसून खात आहे. म्हणजे आरा बाप म्हणजे डायरेक्ट त्यांना प्लेट पण धुवायचा मोका नाही दिलेला आहे. ताटली कुठं गेली मेल? आधीच खाऊन राहिलो मी. नागलीचा पोंगा आहे. सॉरी. Baila que baila la luna, baila que baila mi amor. Tengo la grande fortuna de estar en tu corazón. Baila que baila la luna, baila que baila mi amor.